सकाळपासूनच किंबहुना रात्रीपासूनच मुंबईत दमदार पाऊस बरसतोय। मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी याही ठिकाणी दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे। दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे, तर अनेक जण आज कामावर जाण्याकरता देखील, कार्यालयीन वेळा गाठण्याकरता देखील निघतायत। या सगळ्याविषयी अधिक जाणून घेऊया, काय नेमकी ट्रेनची परिस्थिती आहे, वाहतूक नेमकी मुंबईतली कशी पाहायला मिळतेय। अधिक जाणून घेण्याकरता जाते थेट आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आपण पाहतोय तू सुद्धा अगदी दमदार पावसात या ठिकाणी उभी आहेस। सकाळपासूनच, आपण म्हणूया का रात्रीपासूनच मुंबई आणि आसपासच्या उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 7 वाजून गेलेले आहेत। अनेक नोकरदार वर्ग आपल्या कार्यालयीन वेळा गाठण्याकरता बाहेर पडणार आहे। रस्ते वाहतूक नेमकी मुंबईतली कशी आहे, कुठं पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या आहेत का, रेल्वे वाहतूक नेमकी कशी आहे, याविषयी जरा सविस्तर सांगाल। नक्कीच लाघवी, अगदीच मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस जो आहे तो मुंबईसह उपनगरामध्ये पडताना पाहायला मिळतोय। कुठेतरी मागच्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती आणि आज सकाळी पहाटे आपण पाहू शकतो की मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मुंबईतली जर परिस्थिती आपण पाहिली तर रेल्वे वाहतूक जी आहे ती सकाळी पहाटेपासून सुरळीत आहे, पण मात्र असाच पाऊस जर पुढच्या काही तासांमध्ये पडू लागला तर मग आपण पाहू शकतो की रस्ते वाहतूक यासह रेल्वे वाहतूक जी आहे याच्यावरती मोठा परिणाम पडू शकतो। कारण सकाळची वेळ आहे आणि सकाळी पहाटेच्याच वेळी अशा पद्धतीचा पाऊस जर पडला तर नक्कीच प्रवाशांची जी आहे ती तारांबळ उडते। शाळेत जाणारे मुलं असतात, लहान मुलं असतात, विद्यार्थी असतात, त्यांची देखील कुठेतरी तारांबळ होते आणि या सगळ्याचा फटका जो आहे तो आपल्या निश्चित। मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।